बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलंय। आगामी लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश राणेंना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीसाठी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही हजर होते। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये राजेश टोपेंनी अजित पवार यांची भेट घेतली। अजित पवारांची भेट झाल्यानंतर टोपेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं। त्यांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह दिल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। आज रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। या कार्यक्रमासाठी शरद पवार गटाकडून एक खास टीजर लॉन्च करण्यात आलं। गुलाबराव पाटील यांनी शरद पवार गटाला टोला लगावलाय। त्यांची तुतारी कोणासाठी वाजणार माहीत नाही, पण त्यांनी तुतारी वाजवावी, आम्ही धनुष्यबाण काढलाय, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला। तुतारीचा आवाज दिल्लीचा तख्त हलवून सोडणार, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं। यावर गुलाबराव पाटील यांनी हे उत्तर दिलं। शरद पवार हे महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे कलियुगातील शकुनी मामा आहेत, अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरू आहे त्यामागे शरद पवार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीला वेग आलाय। केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे सुरू झाले। जेपी नड्डांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर अमित शहा आज राजस्थानचा क्लस्टर दौरा करणार आहेत, तर राजनाथ सिंह हे 27 ते 29 फेब्रुवारी दरम्यान आंध्र प्रदेश, बिहार आणि आसामचा क्लस्टर दौरा करणार आहेत। केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे पूर्ण झाल्यानंतर भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 161 लोकसभा मतदारसंघांकडे अधिक लक्ष दिलं जातंय। पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये वापरण्यात आलेला मतदान पॅटर्न आता देशभरात जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत कसब्यातील पोटनिवडणुकीमध्ये ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना देण्यात आलेली मतदानाची सुविधा देशभरात लागू करण्यात आली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजप मुख्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून या बैठकीला सर्व राज्यांचे निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी सहभागी होतील। महामार्गाच्या कार्यक्रमावरून ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामध्ये वाद सुरू झालाय। कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपचे झेंडे लावण्यात आले होते, तर ओमराजे निंबाळकर यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। जनतेच्या पैशातून कार्यक्रम घेतात, मात्र बापदादाची प्रॉपर्टी विकून कार्यक्रम करत असल्याचा आव आणत असल्याचा घणाघात ओमराजे निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यावर केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा बांधवांना आंदोलनाचं आवाहन केलंय। मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेल्या 10% आरक्षण अमान्य असल्याचं म्हणत जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलनाची आज घोषणा केली होती, मात्र आज आंदोलन करण्यात येणार नाहीये। मात्र धरणे आंदोलन करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय। अजय बारसकर यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज पाटील यांच्यावर आरोप केले होते आणि यानंतर आता मराठा समाजाच्या रोषाला अजय बारसकर यांना सामोरं जावं लागतंय। अजय बारसकर यांच्यावर मुंबईमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतलं। बबनराव तायवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। नागपुरातील फडणवीसांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली। यावेळी मनोज जरांगे यांच्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय। जरांगे पाटलांनी संपूर्ण राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यातील पोलीस दल सतर्क झाले। कोणीही कायदा हाती घेतला तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे। रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनानं जागोजागी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। मुंबईतील धारावीमध्ये डीप क्लीन ड्राईव्हला पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली। स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानुसार पालिकेकडून ही मोहीम राबवली जाते। मावळ तालुक्यात खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध काँग्रेस अशी लढत रंगणार आहे। मात्र निवडणुकीआधीच महायुतीच्या 10 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत।
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं कंबर कसली आहे। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून आढावा बैठक घेण्यात आली। कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बूथ कमिटी बनवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या लोकसभांच्या जागांसाठी काँग्रेसचा उमेदवार देण्याचे संकेत नाना पटोले यांनी दिलेत। गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली चिमूर लोकसभा आम्हीच जिंकू असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे। तर या दोन्ही जागांवर खूप वर्षांनंतर पंजा पाहायला मिळणार असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्व तयारीच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात धाराशिवमध्ये बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती। सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले। धाराशिव जिल्ह्यातील महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयानं 174 कोटींचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून होणाऱ्या कामांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर आणि माहूरगड हा मार्ग पूर्ण होतोय म्हणजे माझ्या आईचं स्वप्न पूर्ण होतंय असं वाटत असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं। पंढरपूर तालुक्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात येते। तसंच आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील 11,000 पदं भरण्यात येणार असून 1,750 डॉक्टरांची पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तर नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देणार असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। धाराशिव लोकसभेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या समोर खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। अधिकारी असून लोकांची कामं उत्तम प्रकारे करतो, मात्र खासदार झालो तर अजून चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करता येईल असं वक्तव्य केंद्र सरकारच्या मित्रा या योजनेचे प्रमुख प्रवीण सिंह परदेशी यांनी केलंय। जत तालुक्यातील 65 गावांसाठी नियोजित असलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। जत तालुका विधानसभा निवडणूक प्रभारी आणि रस्ते सुरक्षा मंडळाचे संचालक तमनगौड रवी पाटील यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान पाण्याबाबत कुणीही राजकारण करू नका असंही ते म्हटले। सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात 150हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला। लातूरमध्ये भाजपच्या वतीनं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यासाठी 20,000च्या वर तरुणांची नोंदणी झाली किंवा 7,000 तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे। किरकोळ बाजारात भाज्या 40 ते 50 रुपये प्रति किलो या दरानं मिळत आहेत। तर टोमॅटोचे दर पुन्हा 20 रुपये प्रति किलोवर आलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। रत्नागिरीतील प्रसिद्ध हापूस आंबा अखेर बाजारपेठेमध्ये दाखल झालाय। हापूस आंब्याच्या 2 डझनच्या पेटीला 2,500 ते 3,000चा भाव मिळाल्यानं आंबा बागायतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही भागात वादळाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। अमरावतीतील वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयामध्ये आंदोलन केल्याप्रकरणी 6 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 6 शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून अटक केली आहे। 7 मार्चपर्यंत या शेतकऱ्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। मागील 3 दिवसांपासून डॉक्टरांचा संप सुरू असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत। मात्र मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनातून आणि संपातून माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा डॉक्टरांनी घेतलाय। सांगलीमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर आहेत। जिल्ह्यातील 280 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत। सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयासमोर डॉक्टरांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। सिंचन विहिरीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी बीडच्या माजलगावमध्ये जलसंपदा विभागाच्या लिपिकानं लाच मागितली। सापळा रचत 3,000ची लाच घेताना लिपिकाला रंगेहात पकडण्यात आलं। त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डीतील कनकुरी रोडजवळ असणाऱ्या हॉटेल साईरंग इथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला। उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकानं छापेमारी करत 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे। हा वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिर्डीच्या राहता तालुक्यातील दुर्गापूर इथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं रेस्क्यू केलंय। दाढ हनुमंतगाव रोड लगत असलेल्या विहिरीत हा बिबट्या पडला होता। दरम्यान या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्यानं बाहेर काढत जीवनदान दिलंय।
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी जाकरवाडीत बिबट्यानं धुमाकूळ घातला। उद्योजक अविनाश बाबूराव ढोबळे यांच्या घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला। कुत्र्याला तोंडात पकडून बिबट्या ओढत घेऊन गेला आणि बिबट्याची ही शिकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।